नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे ॲप कसं वापरायचं आहे. नवीन युजर असाल किंवा आधीपासून अकाउंट असेल, संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला सुरुवात करूया. पहिली स्क्रीन आहे साइन अप किंवा लॉग इन. सर्वात आधी जर तुम्ही नवीन युजर असाल तर साइन अप वरती क्लिक करा आणि जर तुम्ही आधीपासून अकाउंट असेल तर लॉग इन वरती क्लिक करा. आता आपण साइन अप वरती क्लिक करूया. इथे तुम्हाला सिंपल 4 डिटेल्स टाकायचे आहेत. फुल नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड. जशी तुम्ही इन्फॉर्मेशन फिल कराल तुम्हाला साइन अप बटनवरती क्लिक करता येईल. साइन अप वरती बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP टाकता येईल जो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला आहे. तो टाका, तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर साइन अप वरती परत या, तुमचा ईमेल आयडी टाका, तुमचा पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे मी आता माझी इन्फॉर्मेशन फिल करतोय. तो ईमेल आयडी मी टाकलेला आहे. पासवर्ड आहे माझा, तो मी टाकलेला आहे. त्याच्यावर नंतर मी लॉग इन करतोय. आता यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाईल अपडेट करायचे आहे. प्रोफाईल अपडेट करताना सिंपल तुमच्या 2 गोष्टी टाकायच्या आहेत. पहिले तुम्हाला कंटेंट कोणत्या लँग्वेजमध्ये हवा आहे. मराठी, हिंदी. तुम्ही 2 लँग्वेज सिलेक्ट करू शकता. इव्हन इंग्लिश पण क्रिएट करू शकता. मराठी, इंग्लिश किंवा मराठी, हिंदी. तुम्ही टाका. त्यानंतर तुमचे ॲड्रेस अपडेट करा. स्टेट, सिटी, पिनकोड. जसं तुम्ही सेव्ह बटन दाबता त्यानंतर तुम्हाला तुमचा फर्स्ट फ्री बॅनर अपडेट करायचा आहे. तो आहे परत सेटिंगमध्ये जावा. सेकंड ऑप्शन फ्री बॅनर. खूप इम्पॉर्टंट फील्ड आहे जेणेकरून तुमचा फ्री बॅनरनुसार तुमच्या पोस्ट तरी बनते. इथे तुम्ही तुमचं नाव अपडेट करू शकता जो तुम्हाला पोस्टवरती हवा आहे. यासाठी मी आता माझं नाव टाकत आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता जो बॅनरवरती येणार आहे. सेकंड बटनवर आहे त्याच्यावरती क्लिक करा ॲड फोटोज. जसं तुम्ही ॲड फोटोजवरती क्लिक करताना एक पॉपअप येईल. त्यानंतर तुम्ही तुमची इमेज सिलेक्ट करता. सध्या तरी मी शिवाजी महाराजांची इमेज सिलेक्ट कराय. पहिला तुम्हाला स्क्रीनवरती सर्कल दिसेल. सर्कलवरती काही आसपास डॉट आहे. त्या डॉटला तुम्ही आतमध्ये किंवा बाहेर न्या जेणेकरून तो सर्कल छोटा किंवा मोठा होईल. तुम्ही तुमच्या सर्कलनुसार तुमची इमेजवरती न्या. तुमचा फेस आणा त्याच्यावरती क्लिक करा. जसं तुम्ही बघू शकता मी जो फेस घेतलेला आहे त्यानुसार ती फेस इमेजवरती आलेली आहे. तुमचं जो पण तुम्ही नाव टाकलेलं आहे ते तुमच्या इमेजवरती आले. तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. परत गेटवरती बटन दाबा. गेटवरती बटन दाबल्यावर तुमची इमेज अपडेट होईल. त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह अपडेट केल्यानंतर तुमची इमेज सेव्ह होईल आणि त्यानुसार तुमच्या बाकीच्या पोस्ट पण तयार होतील. आता नवीन इम्पॉर्टंट फीचर्स अलर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून कोणतीही नवीन पोस्ट ॲडमिनद्वारे अपडेट होईल. ती तुम्हाला लगेच ताबडतोब तुम्हाला भेटणार आहे. त्यात जसे तुम्ही पेस्ट नोटिफायवरती क्लिक करता एक तुम्हाला पॉपअप येईल. त्यामध्ये तुम्हाला अलाउड करायचं आहे हे नोटिफिकेशन जेणेकरून जे पण नोटिफिकेशन ॲडमिनद्वारे पाठवतील ते तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसेल आणि रेग्युलर अपडेटनुसार तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ती पोस्ट येईल. जर तुम्ही आता बघू शकता की इमेजेस तुमच्या बॅनरनुसार आलेले आहेत. जर तुम्हाला सिंपल बॅनर नको हवेत आणि तुम्हाला काहीतरी तुमची चांगली इमेज मोठ्या अक्षरामध्ये आणि तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस या सगळ्या इम्पॉर्टंट फील्ड्स तुमच्या बॅनरवरती पाहिजे असेल तर तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट असमध्ये जाऊन बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमच्या सपोर्ट टीमसोबत कनेक्ट करून तुमची प्राईम पोस्ट तुम्ही बनवू शकता. हे सिंपल ॲप आहे. यूज करा. तुमची स्वतःची आयडेंटिटी तुम्ही डेव्हलप करू शकता. ते इमेजेस तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये WhatsAppवरती किंवा Instagramवरती तुम्ही टाकू शकता जेणेकरून त्या बॅनरच्या खाली तुमचं नाव, तुमचा फोटो येईल. थँक यू.